स्वागत आहे या फायनल मॅच मध्ये। शेवटचा सामना आपल्या समोर आहे आणि आडव्या बॅटने ऑन साइडला हा बॉल फेकून देत असताना फिल्डिंग चांगली इथे होईल। चांगली सुरुवात पाहायला मिळते। आडव्या बॅटने लपेटून मारण्याचा प्रयत्न होता। बॉल जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत 2 धावा मिळतील। पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला माफ करा ऑफ साइडला बॉलला टर्न केलाय। फिल्डर आहे पण जोपर्यंत बॅकअप करतील तोपर्यंत आणखीन 2 धावा इथे ऍड होतील। पहिलं षटक सध्या पाहायला गेलं तर कमालीचं राहिले बॅटिंग करणारी टीम कडून, कारण की विकेट गमावलेली नाहीये। मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर प्रेक्षकांसाठी 50 रुपयाचे पारितोषिक आहे। पिंटूजी रेंजर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक। मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर 50 रुपयाचं पारितोषिक। याने इनफिल्डच्या वरतून चांगल्या बॅटिंग करत असताना येतो सुरतच्या बॅट मधून बॉल सीमापार चौकार। पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10। चांगली सुरुवात पाहायला मिळते। दोन्ही फलंदाज सध्या आक्रमक भूमिकेमध्ये आहेत। चांगली बॅटिंग करावी लागेल। पहिलं षटक कमालीचे राहिले। धावा सुद्धा खर्च केलेल्या आहेत खूप चांगल्या। आता कॉन्ट्रीब्युशन देत असताना दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान दिलेले आहे। कारण की ज्या प्रकारे कॅच ड्रॉप झाला आहे, पंकज सध्या बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंड वरती। ओहो, ब्लॉक हॉल मध्ये चांगला बॉल पण एकदा डिलिव्हर झाल्यानंतर इथे समजलेलं नाहीये। बॅटचा फ्लो थोडासा लेट ओपन केला। बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती। चांगली कामगिरी करायला लागेल। सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं तुम्हाला ऊन झेलावं लागेल। ओहो, ऑन साइडला फटका तर हवेत आहे। याडी चुकी होईल का? याडी चुकी होणार नाहीये। पंकज पटेल माघारी। आझाद मुंडवाली टीम साठी फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद। मुंडवाली टीमची धावसंख्या स्कोर करते आहे 10 धावा। आतापर्यंत फलकावरती सेट करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल जिथे फाईट होऊ शकते। अश्विन पुन्हा एकदा तयार। नवीन बॅट्समन निखिलने पुन्हा एकदा बॅटला थोडासा ऑफ साइडला ढकलण्याचा प्रयत्न केला होता आणि तितक्या जलद गतीने बॉल कट होईल। बॅकवर्ड पॉइंटला बॉलला फील करतील तो एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल। प्रोटेक्शन आतापर्यंत खूप चांगला आहे। बॉडी सार्थक संजय भगत बॉलर पुन्हा एकदा तयार। याडी दिवस
फटका चांगला आहे, जसा आला बॉल तसा बाहेर पाठवत असताना सूरजच्या बॅट मधून चौकार. आदरणीय सदाशिव म्हसे साहेब उपस्थित झालेले आहेत आणि हा बॉल सुद्धा अलंग द कार्पेट. बॉल थांबणार नाहीये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात. बॉल सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय सदाशिव म्हसे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. ज्यांच्या मार्फत वारली चित्रकला जी आहे ती 7 समुद्र पार नक्कीच जाताना आपण पाहिली आणि सध्या मुख्य मंचावरती त्यांचा सन्मान होईल. आदरणीय सदाशिव म्हसे साहेब आपलं पुन्हा एकदा मी सरसा हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा एकदा ते बेस्ट आणि हा सुद्धा सीमा पार. 1 2 3 बॉल सीमारेषेच्या बाहेर फॉर रन्स. लागोपाठचे 3 चौकार. टीमची धावसंख्या 23. अप्रतिम बॅटिंग करत असणारी टीम आझाद मुंडवाली 23 धाबा. पुन्हा एकदा स्लोवर वन ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला फीड केलाय. बॉल जपत इथे कव्हर करते येतो पण 2 धावा इथे टेकन केले जातील. चांगली रन बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर खाली जाऊन पोहोचते 25. 25 धाबा. पॉवर प्ले जर पाहायला गेलं तर इथे पॉवर प्लेचं दुसरं षटक खूप चांगलं राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केल्या 3 चौकार आल्यानंतर धावसंख्या 13 धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर खाली जाऊन पोहोचते 25. 25 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. दबाव सध्या आहे बोर्डी टीमवरती. पाहूया या दबावातून कशी निघेल. पण समोर पुन्हा एकदा निखिल सरळ बॅटने ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये आहे. या चुकी येणार नाहीये. सिंपल जे घेल इथे पकडत असताना फलंदाज होईल बाद. तर चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 3 मध्ये विकेट टेकर बॉलर आहे आणि तीच भूमिका सध्या सिद्ध करत असताना चांगली लेंथ अँड लाईन पकडत असताना ओव्हर नंबर थोडंसं खर्चिक राहिलं. कारण की अश्विनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली 3 चौकार एकाच ओव्हरमध्ये आणि त्याच्याच पुढे जर पाहायला गेलं तर टीमची टोटल आतापर्यंत 25. 25 धाबा आहेत ओव्हर नंबर 3. पुन्हा एकदा बॉलर अराउंड विकेट. अकुटपैदा बोलता ऑन साइडला इथे कट करायचा होता. बॉल पडल्यानंतर फिंगर अप होईल आणि इथे फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. तर पर्सेंटेज मीटर आहे नक्कीच आपण चॅनलवरती भेट देऊ शकता ओमसाई स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती आणि आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. कोण जिंकेल या मॅचमधून फायनलचा सामना. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू अजिबात नका. कारण की मोठमोठे इव्हेंट या यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही पाहू शकाल. ओमसाई स्पोर्ट या चॅनलवरती सध्या आमच्या समेत आहेत मयूर घरत या चॅनलचे प्रोप्रायटर, ज्यांच्या मार्फत खूप चांगलं आतापर्यंत कव्हरेज सध्या दिलं जातं या स्पर्धेसाठी.
विशेष मेहनत त्यांची सुद्धा आहे या स्पर्धेसाठी. जितकी मोठी मेहनत आमच्या दात्याने स्पॉन्सरने घेतली आहे तितकीच मोठी मेहनत या स्पर्धेसाठी ओमसे स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीने सुद्धा घेतलेली आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. हॅट्रिक बॉल लागोपाठची 2 विकेट घेतल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. हॅट्रिक बॉल आहे. ओहो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा टर्न केल्या पण थोडीशी उसळी जास्त आणि त्याच्याच पुढे बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डची जाऊन पोहोचते 26. 26 धावा. ओव्हर नंबर 3 सध्या पाहायला मिळते. चांगल्या आतापर्यंत बॅटिंगचा परफॉर्मन्स देत असताना टीम आझाद मंडवाली. बोलो तयार. शेवटचे 2 बॉल. ओहो ऑफसाईडला फटका चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. जेस आहे सध्या एक्स्ट्रा कव्हरला राईटी बॅटरसाठी. जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत एक धाव या एक धावच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर काढते जाऊन पोहोचते 27. 27 धावा. चांगला आतापर्यंत बॅटल रंगत असताना फायनल सध्या पाहायला मिळते. ग्रँड फिनाले. सातत्याने रिप्लेसमेंट सध्या केली जाते. फिल्डिंग मध्ये बदल. पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलण्याचा प्रयत्न. हा बॉल पडल्यानंतर चांगला स्विंग होत असताना बॉल पडल्यानंतर येते डॉट. ओव्हरची ते समाप्ती. या मॅचमध्ये 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत फलकावरती 27 धावा. विकेट गमावले 3 विकेट 27 धावा. तर 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27. 27 धावा. बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. एकच सिंगल इथे मिळेल. डी झोनमध्ये गेल्यानंतर या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28. ओव्हर नंबर 4. 6 ओव्हरचा सामना मेगा फिनाले. या मॅचमधून जिंकणारा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन, या स्पर्धेचा विनर. त्याच्यासाठी जर पाहायला गेलं तर हा लढा सध्या मार्गस्थ. 213 या स्पर्धेचा सध्या लाईव्ह आनंद घेत असणारा व्ह्युअरशिप सध्या आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका हवेत खेळला. फिल्डर वेगाने पुढे येईल. झेल घेण्याचा प्रयत्न. ड्रॉप. बॉल जोपर्यंत बॅकअप करतील. बॉल आणणार नाहीये. बॉल सीमा पार. मिळते धावा 4. चौकार. थँक्यू डीजे. जेव्हा जेव्हा स्पिन येतो त्याच्यावरती हल्ले चढवले जातात आणि या सुद्धा बॉल हवेतच खेळलाय. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील. या आडी कॅच पकडली झाली. वेल जज इथे रनिंग कॅच पकडत असताना मागे चुकी केली परंतु या आडी चुकी होणार नाहीये. विकेट जाईल. पटेल माघारी. फलंदाज बाद. चांगली बॅटिंग लगेचच विकेट प्रत्युत्तर देत असताना विकेटने अश्विन पुन्हा एकदा तयार. चांगली आतापर्यंत
समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35. 35 ओव्हर नंबर 5 मध्ये जयेश. ओहो, आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, कारण की ज्या प्रकारे कालचा दिवस गाजवला हर्षदने, आज पुन्हा एकदा प्रोमोट केले बॅटिंग करण्यासाठी. नंबर 8चा पोझिशन विचार केला तर 6व्या क्रमांकावरती पिच हिटिंग. ओहो, पडल्यानंतर थोडासा बाहेर बॉल पंचदर्शतील वाईट चिकून अतिरिक्त धावसंख्या जास्तीत जास्त थोडासा टर्न झाला लेग कटर, आणि इथे लेग ब्रेक करत असताना येतोय वाईट. एक्स्ट्रा धावसंख्या दिवशी याने फटका तर हवेत आहे. फिल्डर पुणे जज करतो स्पिन, बॉल पकडला जाईल आणि इथे समाप्त खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. 36 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 5 सध्या मार्गस्थ आहे. बॅटिंग करत असताना टीम बोर्डी सार्थक सिंधी भगत या टीमच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना टीम आझाद मुंडवाली. आझाद मुंडवाली टीम आतापर्यंत खूप चांगले योगदान देत असताना, कारण की सातत्याने धावा काढलेत बॅटिंग करत असताना. या फायनल मॅचमध्ये 50 धावा जरी फलकावर आल्या तर एक चांगलं टार्गेट होऊ शकतं, पण त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खूप चांगल्या आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते. हर्षद सातत्याने बॅटचा फ्लो ओपन केला, पण टायमिंग पाहिजे तितकं जुळले नव्हतं आणि त्यानंतर एक चांगला झेल पकडला. अश्विन यांनी त्याला पाठवलंय मार्गस्थ बाहेरचा रस्ता. आता नवीन बॅट्समन मैदानात दाखल जातील. थोडीशी घाई करायची टीम बोर्डी. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहा, आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न होता. स्लोग हिट, बॉल पडले तर थोडासा टर्न होत असता येतोय डॉट. चांगली गोलंदाजी लेफ्टी बॅटरसाठी, तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल. लेफ्टी बॅटरसाठी खूप चांगले योगदान कदाचित देऊ शकतो जयेश. पुणे दोन सेला बॉल हवेतच उडलाय. फिल्डर स्वतः अमर खाली येईल आणि लेफ्टी बॅटरला पुणे एकदा परतवलं माघारी. आणखीन एक झटका. विकेट नंबर या मॅच मध्ये 6 विकेट गमावले टीम आझाद मुंडवाली. चांगली बॉलिंग अनालिसिस सध्या पाहायला मिळते. जयेशच्या मार्फत सातत्याने विकेट टेकर बॉलर आहे. आतापर्यंत बॉल समाप्त या ओव्हरमध्ये. ओहो, आडवे बॅटने लपेटून अगदी मारण्याचा प्रयत्न, खेचून ताणून, पण तो बॉल पर्यंत तितकाच वेगाने. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर नंबर 4 पापडा 5 शेवटचा बॉल आहे या षटकातील. पुन्हा एकदा बॉलर तयार. याने ऑप्शन फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉलर ढकलले. फिल्डर वेगाने 2 जात आहेत मागे. जोपर्यंत कव्हर करतील, बॉल मध्ये आतमध्ये ढकललाय. चांगली फेकी पाहायला मिळते. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे या मॅच मध्ये 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 38. 38 धावा. 5 ओव्हरचा खेळ समाप्त.
तर शेवटचा षटक आहे या इनिंग मधलं. धावा आतापर्यंत 38 धावा बॅटिंग करत असताना या फर्स्ट इनिंग मध्ये टीम आझाद मुंडवाली चांगला आतापर्यंत स्कोअर मेंटेन ठेवत असताना परंतु 50 धावा जरी असतील तरी या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं टीम बोर्डी टीम समोर आणि तो प्रयत्न सध्या करावा लागेल. तर बोलत तयार पुन्हा एकदा अक्षय ओव्हर नंबर 6 मध्ये वेगवान बॉलर एक वेगळी शैली आहे वेगवेगळ्या धाटणीचा बॉलर पुलटच बोलता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर इथे लाईन मिस केली बॉल जाईल मागे पंच दर्शवतील 22 रन एक इथे ऍड होईल. स्ट्राईक रोटेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 39-39 दबाव सध्या आहे. आपला बॅटची कडा इथे घेतल्यानंतर बॉल जाईल मागे. चांगली आतापर्यंत इथे बॉलिंग करत असा टीम बोर्डी सातत्याने दबाव सध्या मेंटेन ठेवलाय समोरच्या टीमवरती आणि तिथून जर पाहायला गेलं तर डोकं वर काढता आलेलं नाहीये. अक्षय पुन्हा एकदा तयार शेवटच्या षटकात या मॅच मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स तितका द्यावा लागेल. तुषार हा बॉल ऑन साइडला फटका हवेत केलाय फिल्डर डीप मध्ये आहे झेल पकडलं जाईल. तुषारची खेळी ते समाप्त पिच इनिंग साठी सध्या त्याला प्रोमोट केलं होतं परंतु या मॅच मधून तुषार बॅक टू दी डग आउट विकेट. थँक्यू डीजे. विकेटची पडझड अजूनही थांबवता आलेली नाहीये टीम आझाद मुंडवाली सतत विकेट गमावलेत आतापर्यंत विकेट गमावलेत या मॅच मध्ये 7 विकेट गमावलेत. टीमची टोटल 39-39 धावा फलकावत्या आहेत आणि इथे जर पाहायला गेलं तर आता शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहील. सुशांत पुटल बोताग बैठक मारण्याचा प्रयत्न अगदी मांडी जर पाहायला गेलं तर खाली ठेवल्याने त्यानंतर चांगली इथे ड्राईव्ह करत असताना बॉल जो पद्धत कव्हर करते एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 40-40. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. बोलते यार अक्षयने आतापर्यंत या ओव्हरमध्ये चांगलं बांधून ठेवलंय. या आणि रिवर्स फटका चांगला आहे बॉल थांबणार नाहीये बॉल रेषेमा पार मुन्नाच्या बॅटमधून येतो हा चौकार. थँक्यू डीजे. चांगला स्ट्रोक सिलेक्शन यावेळी जशी संधी भेटली त्यानंतर सूरजच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साईडला वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल विकेट किपरच्या हातामध्ये पंच दर्शवतील इट्स वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 45 धावा. या ओव्हरमध्ये बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. चांगली कामगिरी आतापर्यंत समोर सूरज या मॅच मध्ये चमकदार कामगिरी त्याच्या मार्फत सूर्याला अक्षरशः नमस्कार करावा लागेल आज कारण त्याने तसे आज बॅटिंग करत असताना आपल्या टीमला सांभाळलंय. बोलत यार ओहो पुणे एकदा परकट खेळण्याचा प्रयत्न बॉल पडले तर तितक्या जलद गतीने जाईल. अक्षयचा हा वेग आहे. अक्षयकडे प्रचंड वेगाने बॉल टाकण्याची क्षमता आहे आणि तोच बॉल पुणे एकदा डिलिव्हर करत असताना इथे डॉट बॉल. चांगली इथे बॅटिंग 14 बॉल मध्ये 27 धावेपर्यंत आतापर्यंत डॉट आउट खेळी साकारत असताना सूरज. बोलत यार ऑन साइडला यावेळी फटका चांगला बॉल गॅप मध्ये बॉल थांबणार नाहीये बॉल रेषेमा पार 4 धावा चौकार.
तर पहिल्या इनिंगच्या इथे समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 49 धावा आहेत या मॅचचं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये बॉडी सार्थक सिंधी भगत या टीम समोर लक्ष आहे 50 धावेचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी काय बॅटिंग केली या मॅचमध्ये थोडीशी घाई करायची दोन्ही संघांना विनंती असेल लगेच आपले 2 बॅटर पाठवायचे आहेत फायनलचा सामना आपल्यासमोर रंगतो परंतु या स्पर्धेमध्ये लाभलेल्या पुन्हा एकदा स्पॉन्सरचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत ज्यांच्या मार्फत आपल्याला स्पर्धेमध्ये 11,111 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे आदरणीय हृदयनाथ दिंडे साहेब आणि पिंटूजी रिंजड साहेब यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाचं पारितोषिक जिजाऊ डहाणू तालुका संघटक आहेत त्यांच्या मार्फत या स्पर्धेमध्ये 11,111 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे 7,777 रुपयाचं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे ते म्हणजे आदरणीय रघुजी सुतार साहेब कष्टकरी संघटना आणि 5,555 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये सुमितजी रेड्डी साहेब सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक नक्कीच हार्दिक धन्यवाद व्यक्त करीत आहोत तसेच ज्यांच्या मार्फत आपल्याला ट्रॉफी जिथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत असेच आपले मुख्य नक्कीच आपण पाहतोय आदरणीय रोहितजी बोरकर साहेब यांच्याकडून ही सर्वच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॉफीज त्यांच्या मार्फत लाभलेल्या आहेत सुधीरजी उंबरसाळा असतील मंगेशजी बोंगे असतील अनिलजी बोंगे विनोद सालकर यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये मोहन गोरखना आणि दळवी सर यांच्याकडून बॉल तसेच यूट्यूबची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे मोसमजी शेख साहेब विजयजी राजड संतोषजी बावर आणि ग्रामपंचायत सदस्य भरतजी सुतार साहेब लक्ष्मण धांगडा ग्रामपंचायत सदस्य साहेब आणि त्यानंतर देवू भिराडे साहेब तसेच दसराजी करंबडा साहेब यांच्याकडून डीजेची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे त्या सर्वांचंच पुन्हा एकदा आम्ही करतोय हार्दिक धन्यवाद 50 धावेचे लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी त्या 50 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सोलामीची जोडी मैदानात देवेनने मागच्या मॅचमध्ये अगदी तडाखा आपलं अर्धशतक साजरं केलं होतं बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा अमर तोच क्लास बोलत यार फर्स्ट बॉल ओहो कट करण्याचा प्रयत्न बॅकफुट वरती गलीमध्ये फिल्डर नाहीये त्याचा फायदा होईल सध्या स्ट्राइक रोटेट करावी लागेल सिंगलला स्ट्राइक रोटेट आहे या सिंगलच्या मदतीने खातं ओपन होईल टीम बॉडी चांगलं क्रिकेट सध्या दोन्ही टीमने दाखवले या स्पर्धेमध्ये खरं एंटरटेनमेंट दाखवलंय आणि या मॅचमध्ये नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल दोन्ही टीमला 50 धावेचा बचाव करायचा या मॅचला जिंकण्यासाठी दुसऱ्या बाजूने या मॅचला पुन्हा एकदा 50 धावा ठोकायच्या आहेत 36 इंचाची छाती ठोकून देवेन पुन्हा एकदा तयार मागच्या इनिंगमध्ये काय अफलातून बहरला होता आपल्या खेळाचा एक वेगळा स्टँडर्ड दाखवत असताना देवेन हा बॉल पडल्यानंतर टर्न होईल पंच दर्शवतील येस इट्स अ वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्या ॲड होईल चांगली इथे गोलंदाजी परंतु जास्तीत जास्त टर्न आणि त्याच्याच पुढे जर पाहायला गेलं तर पंच खूप चांगलं सध्या निरीक्षण परीक्षण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं त्यांचं सुद्धा डीजे रोकी यांचं सुद्धा नक्कीच आम्ही मनपूर्वक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय कारण की ज्यांच्या मार्फत आपल्याला या स्पर्धेमध्ये डीजेची एक उत्तम आवाज लाभला पुन्हा एकदा कट करत असणार तो पुढे एकच सिंगल प्राप्त केली जाईल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 फलकावती धावा आतापर्यंत पाहायला मिळतील पहिल्यावरचा खेळ सध्या मार्गस्थ एखादी विकेट कदाचित घेतली तर थोडंसं दडपण येऊ शकतं त्याच्यासाठी गलीमध्ये सध्या एक फिल्डर सेट आहे की कट केला तर कदाचित तिथे कॅच होऊ शकतो आणि त्याच्यासाठी एक फिल्डर सध्या बॅकवर्ड पॉइंटला सध्या तैनात केलाय पुटोस बोलता ऑन साइडला ड्राईव्ह तर केलाय पंकज आहे 30 या षटकाच्या आतमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये निखिल सध्या वेगाने पुढे येईल जोपर्यंत बॉलवर फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते फलकावती धावा आहेत फक्त 4 धावा बॉल फेकून झालेत या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉल आतापर्यंत चांगली खेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून या गुलाबी थंडीमध्ये फायनलचा सामना हिरवगार सध्या मैदान आहे सभोवताली जर पाहायला गेलं तर झाडी आणि त्याच्या मधोमध बसलेले हे सुंदर असं मैदान
चांगली आतापर्यंत बॉलिंग येते, डॉट बॉल. सूरजकडे पाहिल्यानंतर ती त्याची शैली आहे वेगळीच. बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे. हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. म्हणजे सूरजचा स्पेल या ओव्हरमध्ये खूप चांगला होईल, कारण की या इनिंगमध्ये सूरजचे 2 षटके त्याला टाकायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्या खर्च केलेली आहे फक्त 4 धावा. चांगली आतापर्यंत गोलंदाजी. म्हणजे इथून जर अशाच प्रकारचा दबाव टाकला तर कदाचित दडपण येऊ शकतं. पुन्हा एकदा देवेंद्र तयार. शेवटच्या बॉल या षटकातील ओव्हर नंबर 1. पॉवर प्लेचं पहिले षटक. सूरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आपला राऊंड विकेट येत असताना लेग बाईज प्लस टोटली 2 धावा इथे ॲड होतील. वाईट +1. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती. जाऊन पोचते धावा आहेत फलकावरती आता फक्त 6 धावा. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 50 धावेचे टार्गेट. हिटिंग ॲबिलिटी जे आहे दोन्ही बॅटरकडे. आणि बाहेर जर कॅच पकडला तर प्रेक्षकांसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. पिंटूजी रिंजट साहेब, जिजाऊ डहाणू तालुका संघटक यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. बाहेर जर कॅच पकडला तर त्याच्यासाठी हे पारितोषिक देण्यात येईल. बोला तयार. पुन्हा एकदा. ओहो, पुन्हा एकदा प्ले आणि मी पंच दर्शवतील इथे. ओव्हर समाप्त. हा षटक जर पाहायला गेलं तर कमालीचं राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर करते ओनली 6 रन. 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. थँक्यू डीजे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या फक्त 6 धावा फलकावरती आहेत. तो बॅटिंग करत असताना थोडंसं आतापर्यंत खेळ जर पाहायला गेलं तर टीम आझाद मुंडवाली टीमकडून झुकत असताना इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ओव्हर नंबर 2 हर्षद, ज्याच्याकडे स्पीड आहे. पुन्हा एकदा बॅट तिकडा घेत बॉल पुन्हा एकदा जाईल डिक्लेअर झोनमध्ये. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पण तो बॉल बॅट तिकडा घेत पुन्हा एकदा जाईल गलीमधून डिक्लेअर झोनमध्ये. एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर काढी जाऊन पोहोचते 7 धावा. एक धावेने जास्त काही फरक पडणार नाहीये. मेहनतीचा डोंगर तुम्हाला उचलावा लागेल. इथून पुढे जाण्यासाठी कष्ट तर घ्यावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न तगडे करावे लागतील. कारण की इथून जर पाहायला गेलं तर थोडंसं दडपण येऊ शकतं. हा फायनलचा सामना आहे. आणि मागच्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा पाहायला गेलं तर सूरजसाठी मला वाटते पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक पिंटू रिंजड माफ पिंटू भोनर पिंटू भोनर यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगला स्पीड राहिला सूरजसाठी. हे पारितोषिक पिंटू भोनर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. सूरज यांच्यासाठी पारितोषिक. मुंडा हर्षद पुन्हा एकदा तयार ऑन द विकेट. ओहो, सर बॅटने होपसेला बोलला गॅपमध्ये ढकलले. फिल्डर आहे, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, जास्त काही बेनिफिट मिळणार नाही. पण धावींचे ॲडव्हान्टेज जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये रोखण्यामध्ये आतापर्यंत प्लॅन यशस्वी ठरत असताना तो एखादी विकेट काढावी लागेल. दुसऱ्या पद्धतीने विकेट गमावलेल्या नाहीत म्हणजे तांडव कदाचित निर्माण होऊ शकतं. कारण की अमेरकडे ती कॅपेबिलिटी आहे. अजय भोनर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक षटकारासाठी असेल. ओहो, याने बॉल हवेत आहे आणि मुन्ना खाली. बॉल झेल पकडला जाईल. बिग विकेट, फलंदाज बाद.
पुन्हा एकदा वरचा तयार विकेट टेकर बॉलर आहे. विकेट टेकर ॲबिलिटीज खूप चांगली इथे पार करत असताना पहिला धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि आता बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी अश्विन नावामध्ये बिन आहे. तो टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 50 धावेचं टार्गेट. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 6 खर्च केली होती मुन्नाने. ओव्हर नंबर 2 मध्ये आतापर्यंत 2 धावा म्हणजे टोटली 8 धावा स्कोर कार्डवरती. ओहो हलक्यातीने बॉलला पुन्हा एकदा जाऊ दिले. कुठल्या प्रकारची संधी घेतलेली नाहीये. तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक कमालीचं राहिलंय. हर्षद ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्याच्याकडे वेग आहे प्रचंड आणि त्याच वेगाने जसा विजेचा करंट असतो अगदी तशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा बॉल बॉल तयार आउट विकेट. फुटबॉल बॉल होता ऑफसाईडला फक्त दिशा दिली फिल्डर. पुन्हा एकदा वेगाने स्वीपर कव्हर मध्ये येईल. बॉल चले मागे मागे आणि इथे आतमध्ये बॉलला ढकलले. जोपर्यंत बॉलला फिरकती धावचीचा प्रयत्न आहे. इथे फलंदाज सुरक्षितरित्या आतमध्ये पोहोचला नाही. अशा प्रकारे 3 धावा इथे वसूल केल्या जातील. या शेवटच्या बॉल होती ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 11 11 धावा. काय करायचे आहे विनंती असेल टीम आझाद मुंडवाली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 24 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल 39. मुन्ना पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. ओहो रिव्हर्स खेळायचा इथे प्रयत्न अटेम्प्ट तर झालेला नाहीये. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने टर्न करायचा होता पण तो पडल्यानंतर तितक्याच वेगाने जलद गतीने जाईल. यावेळी थोडासा टप्पा अगदी रेंजमध्ये होता पण तो टायमिंग झालेला नाहीये. प्ले अँड मिस येतोय डॉट बॉल. ही गोलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ दाखवला टीम बोर्डी टीमने. फुटबॉल होता पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल जो पता कव्हर करते तो पता एकच सिंगल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दबाव सध्या सातत्याने वाढतो टीम बोर्डी टीम कडून पाहिल्यानंतर. तो एखाद्या मोठा आहे आतापर्यंत जर पाहिजे तर मोठी हिटिंग करावी लागेल. एखाद्या बॅटरला पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारावी लागेल. जबाबदारीने खेळ पुन्हा एकदा घ्यावा लागेल. कारण की इथून जर षटकार चौकार आले नाही तर थोडंसं दडपण वाढू शकतं. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये टार्गेट चेस करणं थोडंसं कठीण जातं. बोलत यार याने ऑफसाईडला फटकारला आज बाबा आहे. टायमिंग कडक आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर षटकार. थँक्यू डीजे. आदरणीय संतोष बावर मला वाटते उपस्थित झालेले आहेत. आपण यायचं आहे. आपला सन्मान इथे होईल. आपण मुख्य मंचावरती या. आपलं वेलकम पुन्हा एकदा आम्ही करीत आहोत या स्पर्धेमध्ये. आदरणीय संतोष बावर आपण यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडला पण तो फिल्डर आहे. यावेळी खूप चांगली प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते आणि विकेट डाऊन होईल. पटेल देवेन माघारी. बिग विकेट. फलंदाज गॉन. थँक्यू डीजे. धाव पलकाती धावा आहेत 18 या मॅचला जिंकण्यासाठी. जिनी 32 धाबीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आता 20 बॉल मध्ये 32 धावा. हे मॅच पुन्हा एकदा समीकरण. बॉलर पुन्हा एकदा तयार.
जतीन आला आणि यावेळी आडव्या बॅटने ऑनसेटला स्लो गेट करण्याचा प्रयत्न. बॉल पर्यंत तितका टर्न होत असताना संधी दिली जात नाहीये मुन्नाच्या मार्फत. मुन्ना जादूगर आहे. शेवटचा बॉल या षटकातील. आता 19 बॉल मध्ये 32 धावेची आवश्यकता. बॉल तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळी जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा सुरक्षित आतमध्ये आहे. धावसंख्या मिळणार नाहीये. होते ओव्हरची समाप्ती. आता येणारे बॉल आहेत या मॅच मध्ये 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही धावेची आवश्यकता आहे. 32. 18 बॉल 32 धावा. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर साठी जाऊन पोहोचते 18 धावा. लॉस ऑफ विकेट ओनली 2 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटक कमालचे राहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि त्यानंतर 7 धावा. चांगलं स्पेल आतापर्यंत. ओहो, वेग पुन्हा एकदा प्रचंड. थोडासा स्वेर मारा. पंच दर्शतील वाईट चिकून अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. अजूनही 18 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 31. 18 बॉल 31 धावेचं पुन्हा एकदा मोठं बेनिफिट द्यावं लागेल. अश्विनकडे ती क्षमता आहे. हा धोका द्यावा लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. सरळ बॅटने ऑफ साईड फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये. फिल्डिंग तितकी चांगली पाहायला मिळते. प्रोटेक्शन खूप चांगलं पाहायला मिळतं. आणि तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर साठी जाऊन पोहोचते 20 रन्स. 20 धावा. 50 धावेचे टार्गेट आहे. म्हणजे अजूनही हा सामना जर पाहायला गेलं तर अर्ध्या टार्गेटपर्यंत पोहोचावा लागेल. तसं झालेलं नाहीये. 50 धावेचा टार्गेटचा पाठलाग करत असताना 20 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 4. पुन्हा एकदा ऑप्शनला फक्त दिशा देत असता फटका तर चांगला आहे. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील. आझाद मुंडवाली टीम ज्या प्रकारे फिल्डिंग पाहायला मिळते, खूप चांगलं फील्ड प्लेसमेंट त्यांचं आहे आणि त्याच्याचमुळे धावा चोरणं सुद्धा थोडंसं कठीण जाईल. पण तो एखादा हिट मारावं लागेल. अश्विन हे काम करू शकतो. त्याला करावं लागेल आपल्या टीमसाठी. मै हूं ना ही भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका चांगला आहे. गॅपने बॉल अश्विन करू शकतो आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. 4 रन. चौकार. अर्धा पल्ला इथे गाठलेला आहे. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे कारण की 25 धावा फलकावते. 25 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी हर्षद पुन्हा एकदा तयार. अश्विनच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर मनोबल थोडंसं विल पॉवर जे आहे ती वाढलेली असेल कारण की इथून एक मोठ्या हिटची आवश्यकता होती. अखेर पुन्हा एकदा बॅटचे टॉपेज लागतात. बॉल गलीमध्ये जाईल. एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा. 24 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. करंट व्ह्युअर्स या मॅचचा आनंद घेत असताना 267 सर्वांचं पुन्हा एकदा नक्कीच हार्दिक स्वागत. फायनल मॅचचा सामना आहे. या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता अजूनही 24 धावेची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल. हर्षद पुन्हा एकदा तयार. 4 बॉलचा खेळ समाप्त. 4.4 वापरा 3.4. या सरळ बॅटने बॉल हवेत खेळला. फिल्डर डीप मध्ये आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न. सिक्सर. व्हाट अ शॉट. येतो जतीनच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. षटकार. चांगलं बॅटिंग तितकं चांगलं टायमिंग. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. हा बॉल सुद्धा उडवलाय. हा बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेर. अनदर 6. व्हाट अ बॅटिंग.
back to back 2 sixes. धन्यवाद डीजे. हा सामना होता कुठे, सामना आला कुठे. या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल 12 धावेची आवश्यकता. बॉल टू रन मॅच क्विन्सल. काय हेलिकॉप्टर इथे सजवला. या स्ट्रोकचे तर नक्कीच रील आमचे प्रोप्रायटर नक्की टाकतील त्यांच्या चॅनलवरती, कारण की ज्या प्रकारे फटका सजवला जतीनच्या बॅटमधून. चांगली हिटिंग ॲबिलिटी दाखवत असताना पॉवर सध्या आहे मनगटामध्ये. समुद्राच्या किनारी जेवढे जेवढे प्लेयर आहेत तेवढ्या प्लेयरचा हातामध्ये जादूच आहे. मनगट मजबूत आहे आणि त्याचा फायदा सध्या जतीनने अक्षरशः हा सामना फिरवला असं म्हणायला हरकत नाहीये. चुकी सातत्याने केल्याने त्यानंतर लागोपाठची 2 सिक्सर या मॅचमध्ये पुन्हा एकदा. कॅच तर खूप चांगल्या पकडल्या होत्या, जी लाईन आहे ती मात्र ढकलू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला बॉल पुन्हा एकदा मार्गस्थ. बॉल थांबणार नाहीये. येतो थर्ड मॅनला चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार मारण्याची किंमत या एखादा हिमती फलंदाजच करू शकतो आणि ती हिंमत या फलंदाजाकडे आहे आणि ज्याच्याकडे हिंमत त्यालाच किंमत असते. आणि जतीनने ते कार्य केलं, कारण की ज्या प्रकारे हिटिंग त्याने केली या मॅचला जिंकण्यासाठी आता फक्त 8 धावेची आवश्यकता आहे. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आता 10 बॉलमध्ये 8 धावेची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. विकेट घ्यावा लागतील, दर्पण टाकावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉल तयार. मिलिंद अवध विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटने यावेळी सुद्धा स्विंग करत असताना हा बॉल ढकलला. लाइटिंग जलसीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग सध्या. काय एंटरटेनमेंट केले जात आहे. 2 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम बोर्डी सार्थक सेंडी भगत. ऑप्शनला पुन्हा एकदा बॉलला हलक्याने कट केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये तर स्कोर इज लेवल. ओहो, पुणे एकदा टप्पा पाहावा लागेल आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला आणि विनर टीम ठरते चॅम्पियन 2024. टीम बोर्डी सार्थक सेंडी भगत won the final match.